नेहा बगांडला. आज मी आपल्या समोर 15 ऑगस्ट बद्दल भाषण म्हणणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला. उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित माझे मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे देश बांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपण तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारताचा 15 ऑगस्ट आपल्या भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य हा सहजासहजी मिळाला नाही, तर अनेक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणपणास लाविले. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशामध्ये मुक्त श्वास घेत आहोत. त्याचे सर्व श्रेय या देशपुत्राचे आहेत. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन. मी त्यांना विनम्र अभिवादन या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करते. अशा या मंगल दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरती राष्ट्रध्वज फडकवतात. शाळा व महाविद्यालयामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या शाळेमध्ये हा सण विविध कार्यक्रमाच्या आयोजन केले जातात. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीचे बीज रुजले जातात. प्रभात फेऱ्या गाजवल्या जातात, घोषणा दिल्या जातात, देशभक्तीचे गाणे गायले जातात. तिरंगा ध्वजातील केशरी रंग हा क्रांतीचा, तर पांढरा रंग हा शांततेचा आणि हिरवा रंग हा हरित क्रांतीचा आणि गोल चक्र हा पराक्रमाचा प्रतीक आहे. भगतसिंग सारखे तरुण या मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी हसत मुखाने फाशावर गेले. मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी लढणारे लढवय तरुण यातून प्रेरणा घेऊ लागले. राष्ट्रप्रेमासाठी लढणाऱ्या तरुणांची निर्मिती होऊ लागली. भारत माझा देश आणि मी या भारताची, भारत माझा देश आणि मी या भारताची या भावनेतून राष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आज आपण सर्वांनी एकत्र येऊन माझ्या देशाला, माझ्या गावाला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. चला तर मग सर्वांनी एकत्र येऊया. आपल्या देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्याचे प्रयत्न करूया. तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू. तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू. प्राणपणाचे लढवू आम्ही, शान त्याची वढवू, शान त्याची वढवू. धन्यवाद.